गेल्या काही वर्षांपासून कोरोना विषाणूने केवळ एक महामारी म्हणून नाही, तर मानवी शरीरावर दीर्घकाळ टिकणारे परिणाम करणारा एक गंभीर आजार म्हणून आपले स्वरूप दाखवून दिले आहे। सुरुवातीला हा विषाणू मुख्यत्वे श्वसन प्रणालीवर हल्ला करतो असे मानले जात होते। मात्र जसजसा या आजाराचा अभ्यास वाढत गेला तसतसे याचे हृदय, मेंदू आणि विशेषतः रक्तवाहिन्यांवर होणारे गंभीर परिणाम समोर आले। अलीकडील काही संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की कोरोना संसर्गानंतर अनेक लोकांच्या रक्तवाहिन्यांचे वय वेगाने वाढते, ज्यामुळे हृदयविकार आणि इतर अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो। विशेषतः महिलांमध्ये याचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे दिसून आले आहे। ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना अनेक महिने किंवा वर्षे काही लक्षणे जाणवत राहतात। या स्थितीला वैद्यकीय भाषेत लाँग कोविड असे म्हटले जाते। यात थकवा, श्वास लागणे, डोकेदुखी आणि शरीरात वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसतात। अनेकदा ही लक्षणे सामान्य थकवा किंवा मानसिक ताणाचे परिणाम म्हणून दुर्लक्षित केली जातात, पण आता हे स्पष्ट झाले आहे की ही लक्षणे शरीरात झालेल्या वास्तविक शारीरिक बदलांशी संबंधित आहेत। या लक्षणांमागे अनेकदा शरीरातील रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या कारणीभूत असतात असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे। युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनातून या गंभीर परिणामांवर अधिक प्रकाश पडला। ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि युरोपातील 6 देशांमधील सुमारे 2400 लोकांवर केलेल्या या अभ्यासात युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथील प्रमुख संशोधक प्रोफेसर जेसिका आणि त्यांच्या टीमने धक्कादायक निष्कर्ष समोर आणले। त्यांनी पाहिले की ज्यांना कोरोना झाला होता त्यांच्या रक्तवाहिन्या ज्यांना कोरोना झाला नव्हता अशा लोकांच्या तुलनेत अधिक कडक झाल्या होत्या। रक्तवाहिन्यांचे कडक होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी वयानुसार होत जाते। जसजसे आपले वय वाढते तसतसे रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि त्या कडक बनतात, पण कोरोनामुळे ही प्रक्रिया खूप वेगाने होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे जैविक वय अचानक वाढते। या संशोधनात असं आढळलं की कोरोनामुळे रक्तवाहिन्यांचे वय सुमारे 5 वर्षांनी वाढू शकतं। याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीचे वय 40 असेल तर कोरोनानंतर त्याच्या रक्तवाहिन्या 45 वर्षांच्या व्यक्तीप्रमाणे काम करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो। या संशोधनामध्ये कॅरोटिड धमनी जी मानेमध्ये असते आणि मेंदूला रक्तपुरवठा करते आणि फेमोरल धमनी जी पायामध्ये असते आणि पायांना रक्तपुरवठा करते, या 2 प्रमुख रक्तवाहिन्यांची लवचिकता तपासण्यात आली। या दोन्ही रक्तवाहिन्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या भागांना रक्त पुरवतात। जेव्हा त्यांचा लवचिकपणा तपासला गेला तेव्हा असं आढळलं की ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यांच्यामध्ये या दोन्ही रक्तवाहिन्या जास्त कडक झाल्या होत्या। हा बदल विशेषतः महिलांमध्ये अधिक दिसून आला। कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि सतत लाँग कोविडची लक्षणे अनुभवणाऱ्या महिलांमध्ये याचा प्रभाव अधिक मजबूत असल्याचे दिसून आले। यामागे नेमके काय कारण आहे याचा अभ्यास अजूनही सुरू आहे, पण या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की महिलांच्या शरीरावर कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम पुरुषांपेक्षा अधिक तीव्र असू शकतात। रक्तवाहिन्या लवकर वृद्ध झाल्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात। रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे रक्ताभिसरणावर अतिरिक्त ताण येतो। यामुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि इतर अनेक रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो। हा अभ्यास असेही दर्शवितो की लाँग कोविडची लक्षणे केवळ मानसिक किंवा तात्पुरती नाहीत, तर ती शरीरात झालेल्या वास्तविक संरचनात्मक बदलांमुळे आहेत। याचा अर्थ असा की कोरोना फक्त फुफ्फुसांचा आजार नाही, तर तो आपल्या संपूर्ण रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर दीर्घकाळ टिकणारा परिणाम करतो। या संशोधनामुळे आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना लाँग कोविडच्या लक्षणांमागचे खरे कारण समजण्यास मदत झाली आहे। ज्यांना कोरोना झाला होता आणि ज्यांना लाँग कोविडची लक्षणे जाणवत आहेत अशा लोकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। नियमित आरोग्य तपासणी करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि तणाव व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे आहे। या सर्व गोष्टी रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात। या निष्कर्षांमुळे भविष्यात लाँग कोविडवर उपचार शोधणे अधिक सोपे होऊ शकते। या संशोधनाने कोरोनाच्या दीर्घकाळ चालणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला आहे आणि जगाला हे दाखवून दिले आहे की ही महामारी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही। त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे। भविष्यातील संशोधनांमध्ये लाँग कोविडचा रक्तवाहिन्यांवर होणारा नेमका परिणाम कसा कमी करता येईल आणि त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर कसे नियंत्रण मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी अपेक्षा आहे। आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा। निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।